राजा खारगा जिथे कुठे असाल त्याने माईकशी संपर्क साधा. दोन्ही टीमच्या खेळाडूंनी आता नक्कीच स्टेज जवळ यायचे. काय सुंदर सामना रंगला होता हा. दोन्ही संघाचे खेळाडू स्टेज जवळ यायचंय आपण. विहान 11 आणि डीएनएस ग्रुप दोन्हीही मातब्बर संघ आपापल्या ग्रुप्स मधून चांगली कामगिरी करून पुढे आलेले हे संघ सेमीफायनल मधून पुढे आलेला हा संघ फायनलची ही मॅच रंगली होती पटणीच्या या ग्राउंड मध्ये. डीपीएल सीझन 4 चे चॅम्पियन ठरलेले आहेत विहान 11 हा संघ. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. दोन्ही संघांनी स्टेज जवळ यायचे. नक्कीच आता आपण नवीनजी गवते साहेबांचा सन्मान करणार आहोत. पाहिलं तर अमोल यादव यांच्या शुभ हस्ते मात्र साहेबांचा आपण सत्कार करूया. मायाची शाल आणि प्रेमाचं पुष्पक देऊन नक्कीच. आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून दादांचा आपण सन्मान करणार आहोत. या अमोलजी आपण सन्मान करूया दादांचा. नक्कीच क्रिकेटचा हा खेळ आहे आणि सर्व मान्यवरांना ही फायनलची मॅच अनुभवायची होती, पाहायची होती आणि त्यांनी आवर्जून या फायनलच्या मॅचला आपली उपस्थिती दर्शवली. त्यांचा इथे यथोचित सन्मान होतोय. नक्कीच पहिले तर दादांचा आपण सन्मान करूया. नक्कीच मित्रांनो, कॅमेरामॅनचं लक्ष आणि सगळ्या खेळाडूंचं लक्ष आता आपल्या व्यासपीठाकडे लागलं पाहिजे. आपले प्रमुख पाहुणे आपल्याबरोबर जोडलेले आहे. भले आपण क्रिकेट खेळलोय पण हे सगळं यांच्यामुळे शक्य झालेलं आहे. कॅमेरामॅन फोकस करायचं आहे आपल्या सेंटरवरती. त्यासाठी मी त्याच्या अगोदर ह्या सगळ्या जे आपले मान्यवर आहे, जे सहकारी आहे, त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. माननीय श्री प्रदीप पाटील, माननीय श्री नवीन दादा गवते साहेब कार्यसम्राट नगरसेवक, माननीय श्री राजेश गवते साहेब ज्येष्ठ समाजसेवक, माननीय सौ अपर्णाताई गवते मॅडम ज्येष्ठ नगरसेविका, माननीय श्री वीरेंद्र सिंह साहेब समाजसेवक, माननीय श्री चंद्रम सोन कांबळे साहेब समाजसेवक, माननीय श्री दामोदर कोटियान साहेब समाजसेवक, माननीय श्री संतोष मुळे साहेब समाजसेवक, ह्या तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तुम्ही जे आमच्या इथे हजेरी लावून जे चान लावलेले आमच्यासाठी मोठ्या गर्वाची, नक्कीच आमच्यासाठी खूप मोठेपणाची ती आम्हाला भेटलेली भेट आहे. एकदा आपल्या मान्यवरांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे मनापासून. धन्यवाद धन्यवाद, थँक्यू. चला आता आपण आमच्या प्रमुख पाहुण्यांचं आपण स्वागत करत आहेत. पहिलं तरी मी अमोल दादा यांना विनंती करतो, यांनी माननीय श्री नवीन दादा गवते साहेब कार्यसम्राट नगरसेवक यांचं अभिवादन करायचं आहे. शाल, माईची ही शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ त्याचप्रमाणे श्रीफळ देऊन येथे स्वागत केलं जातं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 2 दिवस सुरू असलेला हा क्रिकेटचा महासंग्राम डीपीएल सीझन 4 मध्ये अनेक मान्यवरांची इथे उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. नक्कीच भविष्यात देखील आपल्याकडून अशीच सपोर्टची आशा असणार आहे. वळूयात याचबरोबर पुढच्या सन्मानाकडे. माननीय श्री राजेश गवते साहेब ज्येष्ठ समाजसेवक यांचा सत्कार प्रवीण अण्णा यांच्यातर्फे करत आहेत. प्रवीण अण्णा यांच्या हस्ते आपल्या मान्यवरांचं अभिनंदन करतोय. शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन
त्यांचं अभिनंदन करतायत. तुमचा आशीर्वाद, तुमचं सहकार्य नेहमी सहज आमच्याबरोबर राहू द्या. माननीय श्री वीरेंद्र सिंह साहेब समाजसेवक यांचंही अभिनंदन करतोय आम्ही पुष्पगुच्छ आणि शाल देऊन. कृष्णा दादा यांच्या हस्ते जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या पाहुण्यांसाठी. अखिल मराठा समाजाचे अध्यक्ष संपत शिंदे आपल्यामध्ये हजर आहेत. त्यांचंही आम्ही अभिनंदन करतोय शाल आणि पुष्पगुच्छ देऊ. ताईंचंही स्वागत करतायत पुष्पगुच्छ देऊन. राजा खारकर यांच्या हस्ते ताईंचंही स्वागत केलं जात आहे. ताईंसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद ताई. दिघा प्रीमियर लीग 2025 याच्या बक्षीस समारंभाप्रसंगी तसेच आजच्या प्रजासत्ताक दिन या निमित्त माझ्या सभेत आलेले
माजी नगरसेविका दीपाताई गवते, राजेश गवते, दिघा मंडळ अध्यक्ष, शिक्षण मंडळाचे उपसभापती वीरेश सिंग, सकळ मराठाचे अध्यक्ष संपत अण्णा शिंदे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष सागर भंडारी, समाजसेवक चंद्रम काका सोनकांबळे, समाजसेवक संतोष मुळे आणि भव्य प्रमाणात उपस्थित असलेले क्रिकेट रसिक, क्रिकेट प्रेमी, सर्वप्रथम आपल्याला उद्घाटनाच्या समारंभाच्या आणि प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजचं प्रजासत्ताक दिनाचं औचित्य म्हणजे प्रजेचं राज्य आणि प्रजेच्या राज्यामध्ये ही प्रजासाठी असलेली अनोळखी भेट म्हणजे क्रिकेटची मेजवानी. आणि या क्रिकेटच्या कुंभमेळ्यामध्ये जवळजवळ 11 संघांनी सहभाग घेतला होता, 10 संघांनी. त्यामध्ये विहान 11 अरुण गवते, आवेद वॉरियर्स संदीप गौड, आदित्य 11 रुपेश तलवार, दिशा स्मृती विशाल निकम, भू आदी संदीप शर्मा, D&S ग्रुप दिनेश हिरे सागर भंडारी, रेड टायगर्स विजय पाल, आमिर वॉरियर्स आमिर पठाण, जय बजरंग जय वडार मनोज पवार, मनिक पवार, श्री गजानन 11 राजा खारकर. सर्वप्रथम सर्व सहभागी संघांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. कारण सर्वच संघ जिंकू शकत नाही, या 10 मधला एकाच संघ जिंकेल आणि एखादा उपविजेता ठरेल. परंतु मी नक्की सांगेन या 10 संघांनी चांगला सराव केला होता, वर्षभरापासून तयारी केली होती आणि या तयारीचं फळ म्हणून एक आता विजेता झाला आहे. तो विहान 11 यांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. त्याचबरोबर जो उपविजेता संघ आहे D&S दिनेश हिरे सागर भंडारी, प्रथमच जर संघ सहभागी असला तरी मला वाटतं पहिल्याच वर्षी रनर अप होणं हे देखील तेवढ्याच मोठ्या कौतुकाची बाब आहे. त्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वयाचा फक्त आकडा असतो, वय किती झालं, किती वयोवृद्ध झालं याला महत्त्व नाही. शरीरामध्ये कौशल्य, स्फूर्ती आणि झेप घेण्यासाठी जर आपला निशाणा वेध करण्यासाठी जर आपल्यामध्ये मनोबल असेल तर आपण कुठलंही लक्ष्य गाठण्यासाठी आपण यशस्वी होऊ शकतो. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे क्रिकेट. आता मला वाटतं या 7:30च्या 7:45च्या जर अंधारामध्ये जर जेवढ्या जोराने तुम्हाला बॉल दिसू शकतो ना तेव्हा आम्हाला दिसलाच नसता. कारण ती तुमची नजर आणि ती तुमचं वय खेळण्याचं हेच खरं कौशल्य आहे. या वयामध्ये तुम्हाला शेवटचा चेंडू दिसेपर्यंत हा देखील एक मनोबल आहे, हे देखील कौशल्य आहे आणि हे कौशल्य हेच वय हे गाठू शकतं. आम्ही देखील आमच्या वयामध्ये क्रिकेट खेळलो, मस्ती केली, परंतु ते करत असताना आपण अभ्यासाकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. कारण मला वाटतं का की जेवढे पण क्रिकेटर्स आहेत आता ग्राउंडमध्ये त्याच्यातनं चांगले चांगले उच्च शिक्षित देखील मुलं आहेत आणि नक्कीच सांगेल त्यांना बघून देखील इतरांनी देखील शिक्षणाकडे वळलं पाहिजे. कारण शिक्षणापासून आपली ओळख झाली पाहिजे. मला तर सांगायचा अभिमान आहे का सौदी अरेबियाची टीम असेल, US ची टीम असेल, याच्यामध्ये देखील ज्यांना भारतीय संघामध्ये सहभागी मिळू शकला नाही ते बाहेर नोकरीच्या निमित्ताने गेले होते. तिथे इंजिनियर आहेत, आर्किटेक्ट आहेत, डॉक्टर आहेत, ते देखील आजच्या तारखेत त्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटतात. ही देखील कौतुकाची बाब आहे. कारण आता एक वर्ल्ड कप झाला होता, त्या वर्ल्ड कपमध्ये USA टीम झाली, USAची अबुधाबीची. आपण कधी त्या खेळाडूंचं नाव देखील ऐकलं नव्हतं, पण ते रोजगारानिमित्त तिथे गेले होते आणि रोजगाराच्या माध्यमातून क्रिकेटमध्ये त्यांचं कौशल्य ओळखून त्या संघामध्ये सहभागी झाला. परंतु ते मातृभाषेची किंवा आपल्या मातेचा कधी विसर झाला नाही, आपल्या भारताचा कधी विसर झाला नाही. पहिला राष्ट्र, नंतर भाषा, नंतर देश, असा ही आपली वाटचाल आहे आणि या वाटचालीमध्ये आपण सर्वजण चांगल्या सहभाग दाखवला. मला वाटतं आता प्रयागला मोठा 140 वर्षानंतर जे कुंभमेळा भरलेला आहे त्याच्यामध्ये देखील अनेक क्रिकेटर्स, अनेक क्रीडा क्षेत्रातील खेळाडू असतील, WWE चे खेळाडू असतील, आंतरराष्ट्रीय खेळाडू असतील, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय कलाकार असतील, मोठे मोठे दिग्गज नेते असतील, त्यांनी देखील आपली संस्कृती, आपला जो समाज आहे, आपली जी संस्कृती आहे भारताची ती ओळखलेली आहे. भारत हा कुठेच कमी नाही, त्यांनी जगामध्ये दाखवून दिलेला आहे
का भारताची संस्कृती एक दिवशी तुम्हा सगळ्यांना जोपावी लागणार आहे. तुम्ही बघितलं आंतरराष्ट्रीय जेव्हा जगभरामध्ये हस्तांदोलन केलं जातं, हात मिळवला जातो नमस्कार करताना का हॅलो म्हणताना, परंतु करोनानंतर शिकवलं लोकांनी जगाला का आपला नमस्कार करायचा आणि हात मिळवण्यापासून लांब राहायचं. ही खरी भारताची संस्कृती आणि भारताची संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारा हा आपला क्रिकेट वर्ग आहे. कारण जगामध्ये आणि भारतामध्ये सगळ्यात लोकप्रिय कुठला खेळ असेल तो आपला क्रिकेट आहे. आणि आजच्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी चांगला खेळ केला आणि हा टुर्नामेंट आयोजित करण्यामागे अमोल यादव असतील, प्रवीण अण्णा पुजारी असेल, राजाभाऊ खारकर असेल, अक्षय शिंदे आणि आपला एका काळचा मॅकडर्मट म्हटला तरी सगळ्यात फास्टेस्ट गोलंदाज संतोष खोत आमच्या दिघ्याचा, म्हणजे नावाजलेला क्रिकेटर. एक टायमाला संतोषचा बॉल दिसायचा ना, एवढा वेगवान तो क्रिकेटर होता, परंतु काही कारणास्तव पुढे पोचू शकला नाही. परंतु सगळ्याच गोष्टी नशीब साथ देत नसतात. पण योगायोगाने आज तो जरी महापालिकेमध्ये आहे, महापालिकेमध्ये देखील आपलं नाव उज्ज्वल करत आहे. म्हणून क्रिकेट खेळत असताना देखील आपल्यामधला जो गुण आहे हे कुठे लपवून ठेवणं कामं नाही. आपण आपलं कौशल्य हे नेहमीच पुढे दाखवलं पाहिजे. आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी चांगला सहभाग घेतला, चांगला खेळ दाखवल्या आणि स्पॉन्सरर जे पण स्पॉन्सरर त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करेन. यूट्यूब चॅनल त्यांचं देखील अभिनंदन करेन. आणि तुम्हा सगळ्यांना 2 दिवस फेविकॉलसारखं या ग्राउंडला चिटकून धरणारे आमचे कॉमेंट्रेटर यांचं देखील मनापासून अभिनंदन करेन. कारण कॉमेंट्रेटरचं काम असतं तुम्हाला सर्वांना आपल्या जे काय कॉमेंट्री करतो त्याच्यातनं तुम्हाला बांधून ठेवणं, तुम्हाला चिटकून ठेवणं, प्रत्येक बॉलापर्यंत तुमच्या मनातली तुमच्या दिलातली धडकन वाढवून ठेवणं हे कॉमेंट्रेटरचं काम असतं. त्यांचं देखील मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. चांगलं नियोजन झालं. यापेक्षा पुढच्या वर्षी देखील चांगलं नियोजन होईल, काय कमतरता असली तरी. आणि आजच्या प्रसंगी आपण आम्हाला बोलवलं, सन्मानित केल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. सन्माननीय नवीन दादा गवते साहेब यांनी फार मोलाचा सल्ला इथे दिलेला आहे सर्व तरुणांना. देव, देश आणि धर्म अशी ही तिघांची सांगड घालून पुढे वळायचं असतं. पुढे वळूयात आपण पुढच्या या प्रेझेंटेशन सेरेमनीकडे. ओव्हर टू यू देवा. दादा, तुम्ही अध्यक्ष आम्हाला चक्क केलेलं आहे. तुमची खेळाबद्दलचं एवढं नॉलेज बघून मी भावूक झालेलो आहे. काय नॉलेज असेल जबरदस्त आणि काय क्रिकेटवरचं प्रेम आहे. खरंच आम्हाला मार्गदर्शन करतो. आम्ही जरी खेळत असलो तरी आमचा पाठीचा कणा, आमचं बॅकबोन तुम्ही आहात. तुमची छाया, तुमची माया आमच्यावर सतत अशीच राहू द्या. धन्यवाद. जय हिंद. वळूया पुढच्या भागात. याच्यानंतर आपण विहान 11चे ओनर अरुण गवते साहेब यांनाही आपण शाल आणि पुष्प देऊन त्यांचं अभिनंदन करायचं आहे. विहान 11 काय म्हणतायत? करून बेस्ट कीपर, बेस्ट फिल्डर
तुमचंही मनापासून आम्ही स्वागत करतो. समाजसेवक दामोदर कोटियन साहेब यांचं स्वागत करतोय आम्ही. त्यांनाही तुम्ही बेस्ट बॉलर, द बेस्ट बॉलर, एनी गेसेस बेस्ट बॉलर कोण असेल फायनलिस्टचा? आहेच पण त्याहूनही थोडीशी चांगली कामगिरी केली आहे. बेस्ट बॉलर जातोय डीएनएस ग्रुपचा छोटू उर्फ अक्षय सिंग यांना. खूप खूप अभिनंदन अक्षय. याचं टोपण नाव दादांच्या जरी हस्ते. छोटू असलं तरी कामगिरी याची फार मोठी आहे. समोरच्या बॅट्समनला अगदी खेळवून ठेवतो, उभा करतो. अतिशय सुंदर कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली त्याच्याकडून. 2 दिवसाच्या या सामन्यांमध्ये जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अक्षयसाठी. वेल प्लेड अक्षय, वेल प्लेड. ट्रॉफी, बॅग, बेस्ट फिल्डर का रह गया ना हे पे. विशाल पुन्हा एकदा तुम्ही स्टेज जवळ यायचंय, तुमची ट्रॉफी घेऊन जायची आहे. वेल प्लेड छोटू उर्फ अक्षय सिंग. ते प्लास्टिक काढून दे, प्लास्टिक काढून. यानंतर पुढील पारितोषिक जात आहे ज्याने आपल्या एकेकाळी आणि पूर्ण संघाला चॅम्पियन बनवून ठेवलेलं आहे असा बेस्ट बॅट्समॅनचा मानकरी शेखर. मला वाटलं उचलून घेऊन येशाल त्याला स्टेज जवळ. ये शेखर, वेल प्लेड शेखर. काय सुंदर शॉट सिलेक्शन, अतिशय उत्कृष्ट बॅटिंग. आर्क मध्ये आलेला चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर पाठवणारा हा वाघ, विहान 11चा स्टार बॅटर शेखर. जोरदार टाळ्या वाजत राहिला पाहिजे त्याच्यासाठी. आपल्या संघाला उत्कृष्ट अशी कामगिरी करून त्याने विजेतेपद मिळवून दिलेलं आहे आणि विहान 11 संघाचा हा आयकॉन प्लेयर आहे शेखर. थँक्यू कॉमेंट्री. 113हून जास्त धावा केल्या शेखरांनी आणि चॅम्पियन बनवून ठेवले आपल्या टीमला. यानंतर ज्याची सगळेजण आतुरतेने वाट बघताय तो संघ जरी जिंकला नसेल तरी कामगिरी त्यांनी जबरदस्त केलेली आहे आणि अशाच एका खेळाडूला आपल्याला द्यायचं आहे मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज जाते दिशा स्मृतीचे सूरज. सूरज जर नसतील तर त्यांच्या बदलीत कोणीतरी रिप्लेसमेंट त्यांचं ट्रॉफी आणि पारितोषिक घेऊन द्यायचं आहे. बालाजी आहेत का? दिशा स्मृतीचे सूरज 150हून अधिक रन तसेच 8 विकेट. एकेकाळी जरी ते जिंकले नसले तरी त्यांनी कामगिरी अत्यंत मौल्यवान होती. त्यांच्या बदल्यात गजेश हिरेमठ हे त्यांचं पारितोषिक स्वीकारतील आपल्या नक्कीच आयकॉनसाठी. सूरज यांचा स्कोर होता 150 आणि प्लस 8 विकेट. धन्यवाद, थँक्यू. यानंतर आपण पुन्हा एकदा स्वागत करतोय आपले माननीय श्री दामोदर कोटियन साहेब समाजसेवक यांचं पुष्पगुच्छ देऊन आणि शाल देऊन यांचं आपण मनापासून त्यांचं अभिनंदन करतोय. थँक्यू दामोदर कोटियन साहेब. तसंच आपल्या ताई दीपा सोनकांबळे समाजसेविका यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतोय. दीपा ताई त्यांचंही पुष्पगुच्छ देऊन आम्ही अभिनंदन करतोय. टाळ्या झाल्या पाहिजे ताईंसाठी. विहान 11 आणि डीएनएस ग्रुप दोघांनी चांगला खेळ दाखवलाय. तसेच त्यांची मुलगी कुमारिका आराध्या गवते यांचंही आपण अभिनंदन करतोय. पुष्पगुच्छ देऊन त्यांचंही आम्ही अभिनंदन करतोय. टाळ्या झाल्या पाहिजे या छोट्या ताईंसाठी. थँक्यू. यानंतर वळूया आपण रनर अप कडे. आपले
काय खेळ केलाय, 2 दिवसाची जबरदस्त कामगिरी केली आणि सगळ्यांना चकित करून टाकलंय. 2025 चे आपले दिघा प्रीमियर लीगचे मानकरी रनर अप ठरतायत DNS ग्रुप. सगळ्यांनी यायचं इथे. दादांच्या हस्ते ट्रॉफी, आप्पांच्या हस्ते आपण त्यांना रनर अपची ट्रॉफी देणार आहोत. सगळ्यांना जागा होणार नाही, मे बी सगळ्यांनी बाकी विशाल यांनी त्यांचं फायनलचं मॅन ऑफ द मॅचचं प्राइज डेडिकेट केलं आहे. अमित ना, निलेश यांना. टीम स्पिरिट तसेच अण्णा चायनीज यांच्याकडनं टी शर्ट आणि 200 रुपयाचं पारितोषिक.
मॅन ऑफ द मॅचचा हा किताब दिला जातोय अण्णा चायनीज कडून. मॅन ऑफ द मॅचचा हा टी शर्ट आणि त्याचबरोबर 200 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जात आहे दीपक ग्राफिक्स यांच्याकडून. खूप खूप अभिनंदन. फायनलचा हा मॅन ऑफ द मॅच. विहान 11चे ओनर कुठे आहेत? विहान 11चे ओनर. आणि दादा कसं वाटतंय तुम्हाला चॅम्पियन बनून? खूप छान वाटतं. मुलांनी खूप मेहनत घेतली आणि यावेळेस पहिल्यांदाच शेखर माझा आयकॉन होता आणि त्यांनी पहिल्याच याच्यामध्ये साध्य करून दाखवलं का त्याच्यामध्ये कॅपेबल आहे तो याच्यासाठी. तर खूप खूप असं चांगलं वाटतं. पुढच्या वर्षी अजून जोमाने आम्ही खेळू आणि हीच ट्रॉफी परत जिंकण्याचा एक प्रयत्न करू आम्ही. पुन्हा एकदा अभिनंदन. खरंच जबरदस्त मॅच झाली. तुम्ही जेवढा विश्वास आपल्या टीमवरती, आपल्या प्लेअरवरती, आपल्या आयकॉनवरती ठेवलेला, आयकॉनकडनं 2 शब्द ऐकूया. काय वाटत होतं शेखर तुम्हाला? काय नाही, अरुण दादांनी फोन केला होता की यावर्षी आयकॉन राहायचं आहे. तर मी त्यांना शब्द तर दिला नव्हता की प्राईज मारून देईल, पण यावर्षी सगळ्या टीमनी मला सपोर्ट केला, टीमचे सर्व खेळाडूंनी सपोर्ट केला, त्यामुळे आम्ही फर्स्ट प्राईज मारला. त्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू सो मच सगळ्यांचं. दीदी, तू पहिल्यांदा आज टुर्नामेंट बघायला वाटली, तुला कसं वाटतंय दीदी? खूप छान वाटतंय. तुला आवडतं क्रिकेट? थोडंफार. मग याच्यानंतर आम्ही अपेक्षा करतो तू पण खेळायला लागशील क्रिकेट. छान करते. गाणं बोलायचं तुला एखादं? बोल, तुमची टीम जिंकलेली आहे, बोलू शकतेस तू एखादं आवडतं गाणं बोलू शकते? चालेल, चला जाऊ द्या, काही नाही. ताई थोडी, दीदी थोडीशी लाजरी आहे, काही नाही. पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन. भेटूया पुढच्या वर्षी. प्रवीण अन्ना जल्द से जल्द आ जाइए मंच पे. प्रवीण अन्ना. थँक्यू. चला दादा. पवन जर कुठे असशील तर लवकर व्यासपीठावर यायचे पवन. आणि यासोबतच पवन जिथे कुठे असेल लवकर आपण स्टेजवर यायचंय. आता मी राजा भाऊंना विनंती करेन की आपले समालोचक सन्माननीय पवन याचा सन्मान चिन्ह देऊन त्याचा इथे सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पवन साठी. अतिशय उत्कृष्ट कॉमेंट्री. दिघा एरियातला हा आवाज, एक बुलंद आवाज. नक्कीच अतिशय चांगली कॉमेंट्री आपल्याला ऐकायला मिळाली 2 दिवस. खूप खूप अभिनंदन पवन. कपिल यांचा देखील आपण सन्मान करतोय. अगदी पाहिलं तर त्यांचं देखील समालोचन आपण आपल्याला ऐकायला मिळालं. 2 दिवस कपिल होते आमच्या सोबत आणि त्यांचा देखील मान सन्मान केला गेला. आणि आपण ही स्पर्धा इथे संपल्याचं जाहीर करतो. जय हिंद, जय क्रिकेट. 2 दिवस आपण ज्यांच्या गाण्यांवर थिरकत होतो ते म्हणजे डीजे गणेश आणि डीजे रिट्स यांना इथे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे यथोचित सन्मान केला जातोय. अतिशय उत्कृष्ट साऊंड ज्यांना आपण ऐकत होता 2 दिवस. खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि त्याचबरोबर युट्यूबच्या माध्यमातून घराघरात ही टुर्नामेंट पोहोचवणारे आपले GTC लाईव्ह चे इथे आपल्या